हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी केमिस्ट्री बोर्डचा पेपर 29 फेब्रुवारीला होणार आहे. मग या 29 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डच्या पेपरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच दिवस आहे स्टडी करण्यासाठी. एक दिवस म्हणजेच काय की 28 फेब्रुवारी हा दिवस तुमच्याकडे पूर्ण केमिस्ट्रीचा स्टडी करण्यासाठी आहे. प्लस त्यासोबतच हा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे 27 फेब्रुवारीला, म्हणजे ज्या दिवशी तुमचा फिजिक्सचा पेपर झालेला आहे. ओके, तर तुमच्याकडे एक दिवस तो आहे 28 फेब्रुवारीचा. त्यासोबतच अर्धा दिवस आहे तुमच्याकडे 27 फेब्रुवारीचा. कारण की ज्यांना स्टडी करायचा आहे त्यांच्यासाठी हा पूर्ण दीड दिवस, ओके, एक दिवस 28 फेब्रुवारीचा आणि अर्धा दिवस 27 फेब्रुवारीचा खूप महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक एक एक मिनिट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे जर तुम्हाला चांगली प्रिपरेशन करायची असेल केमिस्ट्रीची. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका दिवसामध्ये आता आपण नेमकं काय काय करू शकतो केमिस्ट्रीच्या बोर्डच्या पेपरसाठी, आपले पूर्ण प्रयत्न कशा पद्धतीने करू शकतो जेणेकरून आपल्याला केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क्स इथं नक्की मिळणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे जेणेकरून एका दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे जेणेकरून चांगला पेपर तुम्ही इथं सोडवणार आहात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, कोणताही पेपर देताना त्याचा सर्वात इम्पॉर्टंट असते पेपर पॅटर्न पाहणे. ठीक आहे, पेपर पॅटर्न केमिस्ट्रीचा बोर्डच्यासाठी कशा पद्धतीने येणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे एका दिवसामध्ये अभ्यास करण्यासाठी ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे. पहिलं म्हणजे पेपर पॅटर्न, दुसरं म्हणजे कमी दिवसामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये कशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि चांगला पेपर सोडवायचा आहे, चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की MST CET साठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्यासाठी लवकरात लवकर येणार आहेत. त्यासोबत बोर्डचे बाकीचे पेपरसाठी सुद्धा लवकर व्हिडिओ येणार आहे. त्याआधी सर्वांनी चॅनलला इथं सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर सर्वात अगोदर पाहूया आपण इथं ते म्हणजेच की तुमचा बोर्डचा पेपर पॅटर्न केमिस्ट्रीसाठी. ठीक आहे, तर पाहू शकता बोर्डचा जो ऑफिशियल पेपर पॅटर्न आहे, ऑफिशियल पेपर पॅटर्न तुमचा सांगतो मी तुम्हाला. पाहू शकता सेक्शन ए येतो तुम्हाला सर्वात पहिले. सेक्शन ए मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 असतो. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 1 to 8, ओके, टोटल 8 इथं काय असतात, MCQ असतात. ओके, तर या 8 MCQ मध्ये 2 न्यूमरिकल्स असतात. पाहू शकता 2 न्यूमरिकल्स तुम्हाला इथं सांगितलेले आहे. ठीक आहे, 10 MCQ इथं असतात आणि 2 यामध्ये काय असतात, न्यूमरिकल असतात. ओके, म्हणजे 10 तुम्हाला इथं काय असतात, MCQ असतात. सेक्शन नंबर ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 मार्क्ससाठी प्रत्येक MCQ ला किती, 1 मार्क इथं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर 2 येतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 to 8, ओके, म्हणजे टोटल 8 व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये असणार आहे. व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजेच काय की त्यामध्ये तुम्हाला एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचे 8 तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सरवाले क्वेश्चन्स असतील. त्यामध्ये एक न्यूमरिकल तुम्हाला राहणार आहे. म्हणजे पहा, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा न्यूमरिकल आहेत, तुम्हाला माहितीच आहेत. ओके, तर त्यानुसार तुम्हाला इथं एक न्यूमरिकल राहणार आहे व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये. टोटल 8 पैकी 7 थिअरीचे क्वेश्चन्स आणि एक न्यूमरिकल. तर 8ही 8 कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन ते सॉल्व्ह करायचे असतात. 8 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चनला किती, 1 मार्क इथं आहे. त्यानंतर तुमचा सेक्शन बी येते. सेक्शन बी मध्ये अटेम्प्ट एनी 8, क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 8 म्हणजे कोणतेही 8 क्वेश्चन तुम्हाला इथं काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात. शॉर्ट आन्सर 1, शॉर्ट आन्सर म्हणजेच काय की ज्यामध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी, ओके, 2 मार्कासाठी प्रत्येक एक क्वेश्चन असणार आहे. म्हणजे टोटल 8 क्वेश्चन तुम्ही इथं सोडवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, 8 क्वेश्चन सोडवले की 16 मार्क तुम्हाला इथं मिळणार आहेत. म्हणजे टोटल 12 क्वेश्चन येतील तुम्हाला, 12 पैकी 8 सोडवा, अशा पद्धतीने ते असणार आहे. आता शॉर्ट आन्सर म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचं 2 मार्क्ससाठी जेवढं शॉर्ट आन्सर असेल ना, ओके, तर डेफिनेशन्स वगैरे विचारतात 2 अशा पद्धतीने. म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीचे क्वेश्चन असणार आहेत म्हणून. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आणि यामध्ये पाहू शकता सुद्धा 2 न्यूमरिकलचे प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 ते 14 मध्ये. त्यानंतर तुम्हाला सेक्शन सी येते. सेक्शन सी मध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 8, यामध्ये सुद्धा कोणते 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26 पर्यंत यामध्ये क्वेश्चन विचारतात. शॉर्ट आन्सर 2, शॉर्ट आन्सर 2 म्हणजे शॉर्ट आन्सर 1 म्हणजे 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन होता. आता या शॉर्ट आन्सर 2 मध्ये तुम्हाला 3 मार्कासाठी एक क्वेश्चन आहे. म्हणजे टोटल 8 क्वेश्चन सोडवायचे, 3 मार्क्ससाठी एक क्वेश्चन, असे टोटल पाहू शकता 8 × 3 24 मार्क्ससाठी तुम्हाला हे काय आहेत, क्वेश्चन्स आहेत दिलेले.
शॉर्ट आन्सर 2 मध्ये यामध्ये सुद्धा 2 न्यूमरिकल्स म्हणजे 2 न्यूमरिकलचे क्वेश्चन्स यामध्ये राहणार आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला सेक्शन डी येतो. सेक्शन डी मध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 3 कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात ठेवा, कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. किती? 12 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण किती? 4 मार्क्सला एक क्वेश्चन्स आहे. ओके. यामध्ये क्वेश्चन नंबर 27 to 31 हे क्वेश्चन यामध्ये येतात. त्यामध्ये तुम्हाला लॉंग आन्सर असते. 4 मार्क्ससाठी म्हटल्यानंतर लॉंग आन्सर यामध्ये आहेच. ओके. तर यामध्ये पाहू शकता 1 न्यूमरिकल इन सब क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स. ओके. 1 न्यूमरिकल इन सब क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स म्हणजे 2 मार्कासाठी तुम्हाला जो सब क्वेश्चन्स असणार आहे. सब क्वेश्चन म्हणजे काय? आता 4 मार्कासाठी जो क्वेश्चन असणार आहे तो पूर्ण कम्प्लिटली एकच क्वेश्चन 4 मार्क्ससाठी नसणार आहे. समजा एक पर्टिक्युलर क्वेश्चन नंबर 27 आहे समजा, तर 27 मध्ये एक समजा तुम्हाला इथं काय असते की एक असा डेफिनेशनचा क्वेश्चन विचारला जाऊ शकते किंवा फॉर्म्युलाचा, आणि त्यामध्ये त्याच क्वेश्चनमध्ये एक छोटासा न्यूमरिकलचा क्वेश्चन, म्हणजे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 मध्येच 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. त्याला मार्क्स इथं डिवाइड असतात. अशा पद्धतीने त्याला म्हणतात सब क्वेश्चन. तर सब क्वेश्चनचा एक न्यूमरिकल क्वेश्चन येणार आहे 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न आहे. त्यानुसार आता तुम्हाला एक नोट दिली आहे. नोट म्हणजे अशी पाहू शकता, जसं की फिजिक्सच्या पेपरसाठी मी सांगितलं होतं की न्यूमरिकल शुड बी मॅक्सिमम 12 to 15 मार्क्स. 12 ते 15 मार्क्ससाठी तुम्हाला इथं न्यूमरिकल येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी घाबरतात की बाबा केमिस्ट्री सुद्धा आहे, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा न्यूमरिकल असतात, पण मॅक्सिमम थेरॉटिकल प्रॉब्लेम तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन राहणार आहेत. 12 ते 15 मार्क्ससाठी तुम्हाला इथं न्यूमरिकल असणार आहेत. न्यूमरिकल शुड बी इन्क्लुडेड इन ईच सेक्शन. प्रत्येक सेक्शनमध्ये न्यूमरिकल आहे, आपण पाहिलेलं आहे. ओके. प्रत्येक सेक्शनमध्ये, सेक्शन ए, बी, सी आणि डी मध्ये. तर अशा पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न आहे जो की तुम्हाला येणार आहे टोटल 70 मार्क्ससाठी. आणि तुम्हाला यावर्षी जो वेळ आहे तो तुम्हाला 3 तास 10 मिनिटे आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. 3 तास 10 मिनिटे तुमच्याकडे इथं असणार आहे आणि 70 मार्काचा तुमचं इथं टोटल पेपर आहे. तर हा पेपर पॅटर्न 2020-21 नुसार आहे. अजूनपर्यंत तो चेंज झालेला नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. जरी हा 2020-21 सांगितलं असेल पण हा चेंज झालेला नाही आहे, म्हणून तोच पेपर पॅटर्न आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अशाच पद्धतीने तुमचा इथं पेपर पॅटर्न असणार आहे. हा झाला पेपर पॅटर्न. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे एकच दिवस आहे, जवळपास 1.5 दिवस आहे. तर या 1.5 दिवसामध्ये कशा पद्धतीने तुम्ही स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर पहा, मी तुम्हाला महत्त्वाचं सांगत आहे. तर इथं तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज आपल्याला पाहायचं आहे. जसं फिजिक्सच्या पेपरसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं चॅप्टर वाईज वेटेज आपल्याला पाहायचं आहे, तसं केमिस्ट्रीच्या पेपरसाठी सुद्धा पेपर जो आहे तुमचा, तर जे चॅप्टर्स आहेत तुम्हाला टोटल त्याचे तुम्हाला वेटेज इथं पाहायचं आहे चॅप्टर वाईज. आता पहा, यामध्ये थोडं डिफरंट टाईपचं चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला पाहायला मिळते केमिस्ट्रीमध्ये. कसं पहा, यामध्ये कसं आहे, केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे डिफरंट टाईपचे टोटल 4 टाईपचे तुम्हाला इथं केमिस्ट्री डिवाइड होते. कशी केमिस्ट्री डिवाइड होते पहा. पहिले जे 6 चॅप्टर्स आहेत, हे 6 चॅप्टर्स येतात तुमचे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहू शकता सॉलिड स्टेट सोल्युशन्स, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रो केमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, हे 6 चॅप्टर्स येतात. या 6 चॅप्टर्सला पाहू शकता युनिट वाईज जे विदाउट ऑप्शन, ओके, विदाउट ऑप्शन जे मार्क्स आहेत ते म्हणजे पाहू शकता इथं दिले आहेत. सॉलिड स्टेट 3 मार्क्ससाठी, सोल्युशन 4 मार्क्ससाठी, आयोनिक इक्विलिब्रिया 4 मार्क्ससाठी, केमिकल थर्मोडायनॅमिक्स 6 मार्क्ससाठी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 5 मार्क्ससाठी, केमिकल कायनेटिक्स 4 मार्क्ससाठी, हे तुम्हाला असे दिले आहेत. आता हे तुम्हाला विदाउट ऑप्शन्स आहेत आणि विथ ऑप्शन म्हणजे 5 मार्क्ससाठी. आणि जसं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन 5 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन 7 मार्क्ससाठी आहे. त्यासोबत केमिकल थर्मोडायनॅमिक्स 6 मार्क्ससाठी विदाउट ऑप्शन आहे आणि विथ ऑप्शन 8 मार्क्ससाठी. म्हणजेच तुम्हाला येतात ना एनी 8 क्वेश्चन सोडवा म्हणून, तर अशा टाईपचे तुम्हाला काय एनी 8, एनी 3 अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला विथ ऑप्शन हे मार्क्स इथं डिवाइड केले आहेत, पाहू शकता प्रत्येक चॅप्टर वाईज. ठीक आहे. तर अशा टाईपचे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे इथं डिवाइड केले आहेत. जसं की हे फिजिकल केमिस्ट्री झालं, हे चॅप्टर्स त्यामध्ये येतात. ओके. आणि हे त्याचे चॅप्टर वाईज वेटेज येते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. आता महत्त्वाचं, आपण हे चॅप्टर वाईज वेटेज का पाहतो, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे एकच दिवस आहे आणि एका दिवसामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा असेल तर हार्डवर्क तुम्ही आतापर्यंत नक्की केलेलं असेल. ठीक आहे. असं नाही की म्हणजे असे विद्यार्थी असतात की त्यांचा म्हणजे आता उद्या पेपर आहे म्हणून त्यांचा अभ्यास झाला नसतो, स्टडी झाला नसतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, असे सुद्धा विद्यार्थी की त्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास झालेला आहे. म्हणजे कोणतेही विद्यार्थी असो, तुमचा अभ्यास थोडाफार झाला असो किंवा पूर्ण कंप्लीट झाला असो, तर तुमच्यासाठी हार्डवर्क तर तुम्ही केलेलंच आहे, पण आता शेवटच्या वेळेला तुम्हाला थोडंफार स्मार्ट वर्क करणे खूप महत्त्वाचं असते, जे की मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे. तर हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क आपली स्ट्रॅटेजी नेहमी काम करत असते, कोणताही पेपर असो. ठीक आहे.
तर पाहू शकता आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी 7, 8, 9 नंबरचे चॅप्टर्स आहेत, त्याचे तुम्हाला इथं चॅप्टर वाईज वेटेज दिलं आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, यामधले चॅप्टर्स आहेत, याचं तुम्हाला इथं चॅप्टर वाईज वेटेज दिलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, इथं मी पॉज करतो, स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही इथं पाहू शकता कोणत्या चॅप्टरला इथं किती मार्क्स आहेत. अप्लाइड केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज इथं दिलेलं आहे. आता पहा आपण चॅप्टर वाईज वेटेज पाहिलं. आता चॅप्टर वाईज वेटेज आपण का पाहिलं ते मी तुम्हाला सांगतो. पहा, सर्वात पहिले येतात असे विद्यार्थी की ज्यांचा पूर्ण कंप्लीट अभ्यास झालेला आहे. त्यांनी काय करायचं, कंप्लीट अभ्यास म्हणजे काय म्हणू शकतो आपण. आता पाहू शकता तुम्हाला इथं टोटल 16 चॅप्टर्स दिले आहेत केमिस्ट्रीचे. कंप्लीट अभ्यास म्हणजे कसा की 16 पैकी समजा तुमचे मी सांगतो 16 पैकी 14, 15 किंवा 16 चॅप्टर्स म्हणजे कंप्लीट झाले असतील. ठीक आहे, 14 चॅप्टर्स, 15 चॅप्टर्स किंवा 16 चॅप्टर्स तुमचं काय झाले असतील, कंप्लीट झाले असतील. ठीक आहे, म्हणजे मी सांगतो तुम्हाला तुमचे जे असतील 10+. मी तुम्हाला कसं आहे की अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहे. म्हणजे असं नाही की बाबा 16 चॅप्टर्स म्हणजे खूप झाले ना, ते थोडे कमी नाही आहेत, ते खूप चॅप्टर्स झाले. त्यामुळे 14, 15, 16 हे असे विद्यार्थी करू शकतात की ज्यांनी वर्षभर चांगल्या पद्धतीने रेग्युलर स्टडी केला आहे, रेग्युलर ट्युशन क्लासेसमध्ये चॅप्टर वाईज वेटेज, चॅप्टर वाईज युनिट टेस्ट दिलेले आहेत. ओके, नेहमी मॉक टेस्ट सॉल्व्ह केलेले आहे तुमच्या क्लासेसमध्ये. तर जे असे विद्यार्थी आहेत त्यांचं नक्की 14, 15, 16 चॅप्टर्स चांगल्या पद्धतीने झाले असतील. पण असे ॲव्हरेज स्टुडंट्ससुद्धा काही आहेत ज्यांचे 8, 9, 10, 10+ असे चॅप्टर्स त्यांचे झाले असतील. तर त्यांना सुद्धा जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. आपलं स्मार्ट वर्क कशा पद्धतीने इथं काम करणार आहे. ठीक आहे, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता एका दिवसामध्ये काय करायचं पहा, मी सांगतो. पहा, तुमची पेपर देण्या अगोदर रिव्हिजन खूप महत्त्वाची असते. ठीक आहे, रिव्हिजन खूप महत्त्वाची असते. पण रिव्हिजन कोणत्या टॉपिकवरती हे सुद्धा महत्त्वाची असते. कारण की आता समजा तुम्ही पाहिलं की तुमचा आतापर्यंत मी जसं सांगितलं की समजा की तुमचा 10+ म्हणजे 10+ चॅप्टरचा तुमचा स्टडी तुम्ही कंप्लीट केलेला आहे तुमच्या केमिस्ट्रीमध्ये 16 पैकी. ठीक आहे, 16 पैकी 10+ चॅप्टर्स तुम्ही इथं कंप्लीट केलेले आहेत. मग आता महत्त्वाचं काय की तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. आता रिव्हिजन अशा टॉपिकची करायची, अशा चॅप्टर्सची करायची जे तुमच्या अगोदर झालेले आहेत. म्हणजे 10+ तुम्ही म्हणता ना 10+ झालेले आहेत वगैरे, 10 चॅप्टर्स किंवा 7 ते 8 चॅप्टर झाले असतील, 5 ते 6 चॅप्टर जरी झाले असतील तर त्याची तुम्हाला इथं रिव्हिजन करायची. मग रिव्हिजन कशी करायची, एकदम परफेक्ट करायची. परफेक्ट कशी, समजा फॉर एक्झाम्पल आता तुमचा सॉलिड स्टेट आहे. ठीक आहे, समजा तुमचा आता सॉलिड स्टेट आहे, तर याची तुम्हाला काय करायची आहे, रिव्हिजन करायची आहे. 1 मिनिट मी तुम्हाला तुमच्या जे टेक्स्टबुक आहे त्यामधूनच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो स्मार्ट वर्क कसं करायचं म्हणून. समजा तुमचा आता पहिला चॅप्टर आहे सॉलिड स्टेट. त्या सॉलिड स्टेटमधलं समजा तुमचं झालेलं आहे. ओके, समजा हे मी सांगत आहे ना तुम्हाला 10+ चॅप्टर किंवा 10, 7, 8 चॅप्टर्स तुमचे जेवढे सुद्धा झाले असतील आतापर्यंत त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची. रिव्हिजन कशी करायची पहा, समजा आता सॉलिड स्टेट आहे. मग सॉलिड स्टेटमध्ये स्टार्टिंगला बघू शकता वेगवेगळ्या टाईपचं तुम्हाला इथं काय येतात, टॉपिक येतात. टॉपिक कोणकोणते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं टाईप्स ऑफ सॉलिड्स येते, त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स याचे टाईप जे असतात. ठीक आहे, तर समजा हे तुमचं टॉपिक झालेलं आहे, म्हणजे अगोदर तुम्ही स्टडी केला आहे, याचे डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला येतात, याचे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत, ते समजतात. तर मग याची तुम्हाला काय करायचे, रिव्हिजन करायचे. ओके, नंतर पाहू शकता पुढचे अजून तुम्हाला टॉपिक येतात, जसं की वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही इथं पाहू शकता ॲमॉर्फस सॉलिड्स. ओके, आयसोमॉर्फिझम, ओके, पॉलिमॉर्फिझम हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. ओके, त्यानंतर अजून पुढचे तुम्हाला इथं टॉपिक येतात. ओके, कोव्हॅलंट नेटवर्क्स, क्रिस्टल्स. ओके, हे टॉपिक्स येतात. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स हे टॉपिक आहेत. तर आता मी जे टॉपिक सांगत आहे असं नाही की तुमचे सर्वच टॉपिक झाले असतील सॉलिड स्टेट या चॅप्टरमधले. मग तुमचे जे टॉपिक झालेले असतील तर त्यावरती तुम्हाला इथं रिव्हिजन करायचे आहे. ठीक आहे, समजा आता मेटॅलिक क्रिस्टल्स आहे, मॉलिक्युलर क्रिस्टल्स आहे, समजा हे तुमचे चॅप्टर्स टॉपिक झालेले असतील तर याची तुम्हाला रिव्हिजन करायची. आता रिव्हिजन कशा पद्धतीची, तर रिव्हिजन म्हणजे तुम्हाला या प्रत्येक टॉपिकची जे तुम्ही या चॅप्टरमधले केलेले आहेत आतापर्यंत, ठीक आहे, कंप्लीट तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीने डेफिनेशन येते वगैरे, तर तुम्ही याची काय करायची, लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, लिहून पाहण्याची तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. कारण की जोपर्यंत लिहून पाहणार नाही तोपर्यंत तुमच्या ते जास्त लक्षात राहत नसते. ठीक आहे, तर लिहून पाहू शकता. आता वेगवेगळ्या स्टुडंटची वेगवेगळ्या पद्धतीची कॅपॅसिटी असते लक्षात ठेवण्याची. काही जणांना लिहून पाहिल्यानंतर पूर्ण लक्षात राहते, काही जणांना समजा आता टॉपिक पाहिला क्रिस्टल स्ट्रक्चर समजा, तर त्यामधले जे पॉईंट्स आहेत ते वाचून त्यांना पूर्ण लक्षात राहते. म्हणून 2 तुम्हाला इथं स्ट्रॅटेजी आहेत लक्षात रिव्हिजन करण्यासाठी. पहिली म्हणजे लिहून पहा तुम्ही, आणि दुसरी म्हणजे वाचून तुमच्या लक्षात राहत असेल तेवढी तुमची कॅपॅसिटी असेल तर ते तुम्ही करा. ठीक आहे, तर 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक तर लिहून पाहू शकता, कारण की लिहून पाहणे
इम्पॉर्टंट आहेच, बट तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून तुम्ही वाचून सुद्धा ते लक्षात राहत असेल तर चांगली गोष्ट आहे आणि फास्ट रिव्हिजन तुमची इथं होणार आहे. ठीक आहे. आता पहा, समजा आता सॉलिड स्टेट तुमचा हा चॅप्टर आहे. माझा सॉलिड स्टेटमधलं जे तुमचं टॉपिक तुम्हाला समजतात, जे इझी वाटतात, आतापर्यंत त्याचा स्टडी केलेला आहे ते तुम्ही करा. आता समजा फॉर एक्झाम्पल काही असे टॉपिक्स आहेत. समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की युनिट सेल आहे. तर युनिट सेल आहे, त्यानंतर टाईप्स ऑफ युनिट सेल आहे. ओके, प्रिमिटिव्ह और सिम्पल युनिट सेल, बॉडी सेंटर युनिट सेल, हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी भारी जात असेल. म्हणजे आतापर्यंत याचा तुम्ही अभ्यास जास्त केला नसेल आणि हे तुम्हाला भारी जात असेल तर हे तुम्ही स्किप करा. डायरेक्टली सांगतो, हे तुम्ही स्किप करा. कारण की एका दिवसा आता वर्षभरापासून काही यामधलं आठवण राहिलं नाही तुम्हाला, एका दिवसामध्ये काय आठवण राहणार. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की जे तुम्हाला सोपी वाटते, जे तुम्हाला अगोदर येते ते तुम्ही त्याची रिव्हिजन करा. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा चांगल्या पद्धतीचं इथं होणार आहे. ठीक आहे. म्हणून समजा तुम्ही काय करा आता की जे तुम्हाला समजा सॉलिड स्टेटमधलं इथे पूर्ण टॉपिक येतात ते तुम्ही रिव्हिजन करा. त्याची एकतर वाचून पहा, रिव्हिजन करा, आणि वाचून पाहून रिव्हिजन करा, किंवा तुम्ही इथं लिहून पाहून रिव्हिजन करा. दोन तुम्हाला इथं ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. हे झालं चॅप्टरमधलं आतमधलं करायचं, पुस्तकामधलं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं करायचं आहे तुमचं जे एक्झरसाईज येते. ठीक आहे. तुमचं इथं एक्झरसाईज येत असतो तर ते एक्झरसाईजमधलं तुम्हाला काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आता एक्झरसाईजमधले सुद्धा जे तुम्हाला इथं क्वेश्चन येतात त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. विनाकारण जो क्वेश्चन येत नाही त्यामध्ये टाइम वेस्ट करायचा नाहीये, कारण की एवढा टाइम तुमच्याकडे इथं आता नाहीये. ठीक आहे. समजा आता हे तुम्हाला एमसीक्यू येतात. ठीक आहे. एमसीक्यू तर सर्वच करा, असं नाही की एमसीक्यू सर्व करा. त्यानंतर जे मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत ना, 3 मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी, तर ह्याच्यामध्ये टाइम वेस्ट करू नका तुम्ही. कारण की कसं आहे की तुम्हाला आता एवढा वेळ नाही आहे ना. जे तुम्हाला येते, समजा फॉर एक्झाम्पल हे 4 क्वेश्चन्स आहेत, 4 पैकी समजा तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन आयोनिक सॉलिड्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स हा क्वेश्चन येते तुम्हाला. ठीक आहे. याचं तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर हा तिसरा क्वेश्चन आहे, समजा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन FCC युनिट सेल. हा समजा तुम्हाला येत नाही तर मग हा तुम्हाला आता कशाला करत बसता ना. कारण की याच्या जागी तुम्ही दुसरा चॅप्टर्स आहे समजा तुमचा, तर त्याच्या तुम्ही काय करा की जे तुम्हाला क्वेश्चन येतात, ॲन्सर लिहू शकता, त्याची तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे. लिहून पाहण्याची किंवा लक्षात ठेवण्याची. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता प्रत्येक चॅप्टरचं करायचं आहे. जे तुम्हाला सोपी वाटते, जे तुम्हाला इझी वाटते त्याची तुम्हाला इथं रिव्हिजन करायची. अशा पद्धतीची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे प्रत्येक चॅप्टरची. प्रत्येक चॅप्टर म्हणजेच काय, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्याचे 10+ चॅप्टर झाले असतील, एखाद्याचे 14, 15, 16 कंप्लीट चॅप्टर झाले असतील, तर तुम्ही हे रिव्हिजन अशा पद्धतीची करा. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांची 5 ते 6 चॅप्टर झाले असतील, 7 ते 8 चॅप्टर झाले असतील, जेवढे सुद्धा चॅप्टर झाले असतील, तर अशा पद्धतीचे तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. म्हणजे तुम्हाला एकूण माझं समरी समजली असेल. म्हणायचा अर्थ काय की जे तुम्हाला आता येते, म्हणजे येते म्हणजेच काय, जे तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, जे तुम्हाला जो क्वेश्चन सोपी वाटतो, इझी वाटतो, ते तुम्ही अगोदर करा. ठीक आहे. जे तुम्ही सोपी वाटते ते तुम्ही अगोदर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही केलं की त्यानंतर आता काय करायचं, पहा तुमच्याकडे एकच दिवस आहे तर त्याची रिव्हिजन तुम्हाला थोडी फास्ट करावी लागणार. फास्ट म्हणजेच काय, बट असं सुद्धा म्हणत नाही की एकदम फास्ट, कारण की जे तुम्ही रिव्हिजन करता तर रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला त्यामधलं ॲन्सर लिहिता आलं पाहिजे. अशा पद्धतीची रिव्हिजन करा. अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे. आता पहा, ते रिव्हिजन समजा झाली तुमची, आणि जर तुमच्याकडे वेळ असेल, महत्त्वाचं सांगत आहे, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय करायचं की हे जे बाकीचे जे चॅप्टर्स आहेत, ओके, समजा आता फॉर एक्झाम्पल असे विद्यार्थी की ज्यांचे समजा यामधले फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर करत आहे की समजा पहिले 10 चॅप्टर इथं झाले, तुमचा अभ्यास यामधला रिव्हिजन वगैरे झाला, आतापर्यंत तुम्ही स्टडी करत होता. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय, जे तुमचे आता समजा हे 6 चॅप्टर्स राहिले, महत्त्वाचं म्हणजे की फिजिक्ससाठी आम्ही IMP क्वेश्चन सुद्धा दिले होते. ठीक आहे. फिजिक्सचे IMP क्वेश्चन आम्ही जे दिले होते त्यापैकी जवळपास काय कम्प्लिटली 70 पैकी विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला 70 पैकी 32, ओके, 32 मार्क्सचे क्वेश्चन आम्ही दिलेले होते. ही PDF तुम्हाला दिसत असेल. तर हे जे क्वेश्चन दिले होते आम्ही, हे टोटल 32 मार्काचे क्वेश्चन आम्ही दिलेले होते. तर त्यापैकी हे क्वेश्चन आले होते. ओके, मी इथं लिहिले सुद्धा आहे की कोणत्या सेक्शनमधून कोणता क्वेश्चन आला होता आमचा, जसा तसा. ओके, तर सेक्शन टोटल 32 मार्काचे सेक्शन ABCD मध्ये क्वेश्चन आले होते. टोटल 32 मार्काचे क्वेश्चन आले होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 32 मार्काचे. तर केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ज्यांनी अजून क्वेश्चन घेतलेले नसतील ते घेऊ शकतात. ॲपमध्ये आहेत अवेलेबल. नॉलेज किडा ॲप आहे आपलं, कॉमेंट्स बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये क्वेश्चन दिले आहेत.
ओके, बायोलॉजी केमिस्ट्री, बायोलॉजी मॅथ आणि बायोलॉजी केमिस्ट्री मॅथ यासाठी 3 ऑप्शन दिसतील तुम्हाला जे पाहिजे ते क्वेश्चन त्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर फिजिक्सचे एवढे मार्क्ससाठी आले होते 32 मार्क्ससाठी. नंतर केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये आता येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते घेऊ शकता. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. फिनॉल्स अँड इथर्सपासून ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीपर्यंत हे जे चॅप्टर्स तुमचे राहिले असतील करायचे आणि अगोदरची रिव्हिजन तुम्ही केली समजा 10 चॅप्टर्सची, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे बाकी चॅप्टर्स राहिले त्याला पाहायचं की चॅप्टर वाईज वेटेज किती दिलं आहे. मी अगोदरच्या याच व्हिडिओमध्ये सांगितलं ना तुम्हाला की चॅप्टर वाईज वेटेज तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणून. तर स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल तर कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स दिले आहेत त्यानुसार तुम्ही त्याचा स्टडी करा. ठीक आहे. हे तर झालं की समजा फॉर एक्झाम्पल एखादा असा चॅप्टर ज्याला विथ ऑप्शन विदाऊट ऑप्शन चांगल्या पद्धतीचे मार्क्स आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सोपी जाते करायला, म्हणजे अभ्यास करायला सोपी जाणार आहे. ओके, असे टॉपिक्स, तर त्याचा तुम्ही स्टडी करा. आता महत्त्वाचं काय, याची रिव्हिजन केली, मग आता यामधला फॉर एक्झाम्पल तुम्ही रिव्हिजन अभ्यास करण्यासाठी टॉपिक घेतला, कन्सिडर करताय की समजा अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्सवाला. तर यामधला आता असं नाही की अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स सर्वचे सर्व टॉपिक्स तुम्ही करा, नाही. यामधलं सुद्धा तुम्हाला सोपी वाटते, कमी टाईममध्ये करू शकता. तर अशा पद्धतीचे टॉपिक, डेफिनेशन्स वगैरे, ओके, केमिकल रिॲक्शन्स जे असतील ते तुम्ही करा. ठीक आहे. म्हणजे जे सोपी असेल त्या टॉपिक्समधलं ते तुम्ही करा. ओके, असं करत करत तुम्ही जे चॅप्टर्समधले जे सोपी टॉपिक्स वाटतात ते तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही केला चांगला स्टडी तर नक्कीच तुम्हाला इथं चांगले अभ्यास करून मार्क्स इथं मिळू शकतात. ठीक आहे. तर ही स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी शेअर केली की हार्डवर्क तर तुम्ही आतापर्यंत केलं आहे, पण असं स्मार्ट वर्क करून पहा, नक्कीच तुम्हाला इथं गॅरंटीड प्रिपरेशन होणार आहे. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला सर्वच्या सर्व चॅप्टरसाठी करायचं आहे. अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं एक वेळ सांगून देतो की जे सोपीवाले चॅप्टर्स आहेत, म्हणजे सोपीवाले टॉपिक्स आतापर्यंत तुम्ही केलेले आहेत, तर त्याची तुम्ही रिव्हिजन करा. ओके, थोडीफार फास्टवाली रिव्हिजन करा. त्यासोबत बाकी जे चॅप्टर्स राहतील, बाकी जे टॉपिक्स राहतील, तर त्यामधला तुम्ही थोडाफार स्टडी करा, जे तुम्हाला सोपी वाटते तुमचे चॅप्टर वाईज वेटेज पाहून. आता काही चॅप्टर्स असे असतात की समजा एखादा चॅप्टर आहे समजा, तर त्या चॅप्टरमधले समजा जे मार्क्स येतात ना, जास्त मार्क्सला येतात तुम्हाला तो चॅप्टर, ओके, जो तुम्ही केला नाही समजा, ओके, तर तो जास्त मार्क्ससाठी येते. मग त्यामधलं तुम्हाला करायचं तर आहे, बट त्यामधले प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीची करावी लागणार आहे ना. मग तुम्ही त्यामधलं जे तुम्हाला येते तेच तुम्ही करा. ओके, आणि त्यासोबत असे काही चॅप्टर असतात की ज्याला खूप कमी मार्क्स असतात पेपरमध्ये येण्यासाठी, बट त्यामधली प्रिपरेशन खूप चांगली करावं लागते, म्हणजे खूप जास्त करावं लागते. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं की त्यामधले फक्त MCQ 1 मार्कवाले, व्हेरी शॉर्ट आन्सरवाले किंवा 2 मार्कवाले क्वेश्चनच करा. ठीक आहे. असं तुम्ही करून गेले तर चान्स आहे की बाबा तुम्हाला इथं 2 मार्क्ससाठी, 1 मार्क्ससाठी MCQs वाले क्वेश्चन इथे विचारतात. म्हणजे ज्याला कमी मार्क्स आहेत आणि जास्त प्रिपरेशन त्या चॅप्टरची करावं लागते, अशासाठी सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन प्लस तुमचे राहिले टॉपिकसाठी, राहिले चॅप्टरसाठी तुम्हाला करायचं एका दिवसामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच याची प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करून द्या. तर हे सर्व अप्लाय करायचं आहे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण या केमिस्ट्रीच्या चॅप्टर्ससाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने केलं तुम्ही तर चांगली प्रिपरेशन तुमची होणार आहे. ही स्ट्रॅटेजी कशी वाटली मला सर्वांनी कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. विद्यार्थी मित्रांनो, नक्की सांगा तुम्हाला काय वाटते याचं ओपिनियन. ओके, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.